नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, अतिशय महत्त्वाचा चित्रपट सजना प्रदर्शित होतोय. त्यानिमित्ताने आज आपली खास भेट होतीये. ते या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक काय म्हणू सर्वेसर्वा मी म्हणेन आणि माझे मित्र शशिकांत धोत्रे आणि तुम्ही त्यांना ओळखत असाल. गेल्या 10 वर्षात अतिशय उत्तम चित्रकारिता क्षेत्रात ज्यांनी काम केलंय असे शशिकांत धोत्रे आहेत आणि त्यांची आत्तापर्यंत अनेक एक्झिबिशन झाली आहेत आणि ती जागतिक पातळीवर त्यांच्या चित्रांचा गौरव करण्यात आला आहे. तर शशिकांत, तुझं खूप खूप स्वागत करतो तारांगणमध्ये. खूप वर्षांनी आपली भेट होतीये आणि तू पदार्पण करतोयस, तेव्हा मला खूप आनंद झाला, कारण चित्रपट माध्यमावर माझंही तेवढंच प्रेम आहे आणि तू आता त्यात येतोयस. खूप छान वाटतंय. काय फिलिंग आहेत आत्ता तुझ्या मनात? इथं बसून आपण बोलूया. फिलिंग्ज म्हणजे उत्सुकता आहे, उत्सुकता बर की कुठल्याही कलावंताला काय चित्र असो की सिनेमा असो, ती कलाकृती लोकांसमोर गेल्यावर लोकांच्या प्रतिक्रियेचा भोकेला असतो तो. बर तर अशाच प्रकारचं काहीतरी आहे. मला आता ते सिनेमा बनवून झालाय पूर्ण, पण आता लोकांच्या प्रतिक्रिया काय असतील, बर लोकांना तो कितपत आवडेल ना आवडेल, त्यातलं काय आवडेल काय आवडणार नाही, ह्या अशा सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी उत्सुक आणि आतुर आहे. बर मी जसं आधीच उल्लेख केलास की चित्रकार म्हणून तुझा उदय झाला आणि त्यात तू मोठं नाव कमावलंस, पण चित्रपट हे कम्प्लिटली वेगळं क्षेत्र आहे. तर चित्रपट आपण करायला हवा आणि तो दिग्दर्शित करायला हवा, ही भावना पहिल्यांदा तुझ्या मनात कधी आली त्याच्याबद्दल सांग. माफ करा, पण मला चित्र आणि चित्रपट कंप्लीट वेगळं वाटत नाही. बर कारण चित्र आणि चित्रपट दोन्ही दृश्यकला किंवा आपण ज्याला व्हिज्युअल आर्ट्स म्हणतो, तेच आहे. बर फार तर दोन्हीची प्रक्रिया वेगळी आहे. चित्र मी स्टुडिओच्या आत करतो, इंडिव्हिज्युअल आहे ते काम, आणि चित्रपटसाठी वेगवेगळे डिपार्टमेंट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात. मात्र जे फायनल आउटपुट असते पडद्यावर आपल्याला दिसणार, ज्याला चित्र म्हणतो आपण, चलचित्र, त्याच्यात लागणाऱ्या गोष्टी खूप साम्य आहे. म्हणजे चित्रामध्ये पण तेच मला एक्सप्रेशन्सवर लक्ष द्यायला लागतं, किंवा एक्सप्रेशन्स आणण्यासाठी मला तेवढा जीव ओतावा लागतो, की कुठल्याही कलावंताला ते करायला लागतं. त्याच्या लाईट्सचा विचार करायला लागतो, त्याच्या रंगांचा विचार करायला लागतो, त्या कॉम्पोजिशनचा विचार करायला लागतो. हेच पडद्यावर पण होतं. म्हणजे त्या कॅरेक्टरच्या लाईट्सचा, एक्सप्रेशन्सचा, त्याच्या कलर्सचा, कॉम्पोजिशन्सचा, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून ती अशा अनेक फ्रेम्स बनतात. बरोबर. म्हणजे चित्राचं चलचित्र होतं थोडक्यात. नाही, पण माझा स्पेसिफिक तुला प्रश्न असा आहे की आपण सिनेमा बनवायला हवा, ही प्रोसेस नेमकी कधी सुरू झाली? नाही, ही प्रोसेस फार जुनी आहे. बर म्हणजे चित्रकार म्हणून नावारूपाला यायच्या पण आधीपासूनच आहे. ओके. बर 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 हां, तर आणि हे माझ्या सगळ्या जुन्या मित्रांना माहीत पण आहे की मला चित्रकार म्हणून करिअर करण्याऐवजी मला फिल्म मेकर म्हणूनच करिअर करायचं होतं. ओके. बर चित्र तर मी लहानपणापासून काढतो, म्हणजे खूप लहान होतो, 7-8 वर्षाचा होतो तेव्हापासून काढतो, आणि शेवटपर्यंत चित्रकला ही माझ्यासोबत राहील कला म्हणून. ओके. मात्र सिनेमा बनवावा हा विचार चित्रकार म्हणून प्रोफेशन करायच्या अगोदरच आहे. ओके. बरोबर. आणि मागच्या काही वर्षापासून म्हणजे मला असं वाटतं की लॉकडाऊनमधनं जरा त्याला जास्त वेग आला, वेळ पण मिळाला, आणि ही प्रक्रियेला सुरुवात झाली या चित्रपटाच्या. आणि आज ते तुमच्यासमोर आहे. मला वाटतं तब्बल 4-4.5 हे 5वं वर्ष आहे सिनेमा पूर्ण होऊन रिलीजच्या प्रक्रियेसाठीचा. आता त्या गोष्टीसाठी उत्सुक आहे. आणि चित्रपटाच्या शीर्षकावरनच कळतंय की हे एक वेगळी अशी प्रेम कहाणी आम्हाला दिसतीये त्याच्यात. तर हा जॉनर हाताळायचा अगदी पहिल्यापासून मनात होतं का? फिल्म मेकर म्हणून विचार करायला लागल्यावर तू आणखी काही म्हणजे टॉपिकचा विचार केलास, पण तुला हा विषय जास्त भावला म्हणून तू हा टॉपिक निवडलास? खरं तर माझ्याकडे जवळपास 3 विषय होते ज्याच्यावर मला सिनेमा करायचे आहेत. त्यातला एक पूर्ण झाला आहे, अजून 2 आहेत. म्हणजे मी लिहिलेल्या गोष्टी आहेत त्यातली एक हिंदी आहे, आणि एक मी स्वतःच कन्फ्यूज आहे की ती मराठीत करावी की हिंदीत करावी. मग हा जो सिनेमा आहे सजना, हा मात्र 100% मला माहीत होतं की हा मराठीतच करायचा आहे. मात्र हा पहिल्यांदाच करायचं कारण असं आहे की ही खूप त्या तिन्ही गोष्टींमधली वेगळी गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यात प्रेम पण आहे, सामाजिक गोष्टी पण आहेत, तुम्हाला खूप भावनिकदृष्ट्या त्या गोष्टी कनेक्ट करतात, म्युझिकल पण आहे, आणि व्हिज्युअल लेवलला त्याच्यात खूप सुंदर काम करण्यासारखं होतं. म्हणजे गाव आणि तो परिसर ह्या सगळ्या गोष्टी त्या गोष्टीत असल्यामुळं
आणि तशी पर्सनल आहे. पर्सनल म्हणजे खूप गोष्टी मी स्वतः बघितलेल्या आहेत. समाजात, गावात, आजूबाजूला मी त्या बघितलेल्या आहेत. काही गोष्टी मी स्वतःच अनुभवलेल्या आहेत आणि मला माहीत होतं की हे इंटरेस्टिंग आहे आणि हे महाराष्ट्रातल्या आपल्या माणसांना, कलारसिकांना सगळ्यांना आपलं वाटणार आहे. कारण ही त्यांच्यातलीच गोष्ट आहे. ही आजचीच गोष्ट आहे, आजच्याच काळातली आहे. आजच्या काळातली म्हणू शकत नाही, एक 10-15 वर्ष मागं पुढं, पण त्यातल्या काही घटना आजच्या काळातल्याच, आत्ताच्या काही अशा आहेत. म्हणजे एकंदरीत ती गोष्ट म्हणजे तुम्हाला 50-60 वर्षाच्या माणसाला पण आपली वाटू शकते आणि आत्ताच्या 15-20 वर्षाच्या युथला पण ती आपली वाटू शकते. अशा प्रकारे ती गुंफली गेलेली गोष्ट आहे. लिहिलंय तूच आहेस ना? लिहिले मी स्वतःच. हे लिखाणाचं अंग केव्हापासून आहे का? इन बिल्ट आहे ते? लिखाणाची आवड मला आधीपासूनच आहे आणि त्याच्यात बऱ्याच गोष्टी अशा होत्या की ज्याच्यावर मला असं वाटायचं की आपण काहीतरी कधी शॉर्ट फिल्म करावी किंवा सिनेमा करावा किंवा ही खूप जुनी गोष्ट आहे. म्हणजे फार काही लिहिलंय असं बिलकुल नाही, फार तर रोजनिशी लिहायचो. म्हणजे आणि कॉन्फिडन्स होता की आपण कॉन्फिडन्स होता, सिनेमा आहे तो आपण लिहू शकतो. कॉन्फिडन्स होता आणि आता तो खूप वाढला. म्हणजे आता मला असं वाटतं की पुढच्या सिनेमात ह्याचा खूप उपयोग होईल आत्ताच्या अनुभवाचा. आणि तू सिनेमाचं तसं काही म्हणजे प्रशिक्षण घेतलेलं नाही सिनेमा तंत्राबद्दल, तर ती तयारी कशी केलीस? तुझे टेक्निशियन खूप महत्वाची भूमिका निभावतील मग, म्हणजे त्यांनी निभावली असेल, कारण तू तसं सिनेमा माध्यम कोणत्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन शिकलेला नाहीयेस, बरोबर ना? मग हे कसं तू तंत्र, कसं कॅमेराचं तंत्र कसं आत्मसात केलंस? मला सुरुवातीला काहीच माहित नव्हतं. मला फक्त गोष्ट लिहायचे आणि हा सिनेमा करायचा आहे एवढा विश्वास होता. मात्र सिनेमाशी संबंधित गोष्टी माहीत होत्या. सिनेमाशी संबंधित असलेले माझे खूप मित्र आहेत, खूप जुने, म्हणजे अगदी माझ्या स्ट्रगलिंग काळापासूनचे मित्र आहेत. त्यातलेच कोण DOP झाले आहेत, कोण प्रोडक्शन डिझायनर झाला आहे. आणि ह्यामुळं मला ते काम करता करता गोष्टी समजल्या. काम करता करताच मला लेन्स समजले. जेव्हा आम्ही त्याचं शॉर्ट ब्रेकडाऊन करत होतो, शॉर्ट ब्रेकडाऊन करताना त्याच्या लेन्सेसबद्दल माहीत झाले, शॉर्ट्सबद्दल माहीत झालं. आणि मला वाटतं त्याला काही फार वेळ लागला नाही, खूप कमी वेळात ह्या टेक्निकल आणि बेसिक गोष्टी मला माहीत झाल्या. मात्र जरी मी इन्स्टिट्यूटला वगैरे शिकायला नसलो गेलो तरी ही 4-5 वर्षाची जी प्रक्रिया आहे सिनेमा बनवण्याची, हा एक कोर्सच आहे माझा. आणि तो आता ग्रॅज्युएट झालास तू 5 वर्ष. हा, मग आता म्हणजे तो कोर्स पूर्ण झाला असं मी म्हणू शकतो की माझा फिल्म मेकिंगचा कोर्स पूर्ण झाला. त्याच्या बेसिक ग्रामर्स आणि या सगळ्या गोष्टी मला माहीत झाल्या. कास्टिंग कशी केलीस? कास्टिंग करताना काय डोक्यात होतं? म्हणजे तू तसे वेल नोन खूप मोठे चेहरे घेतलेले नाहीस, नवीन लोकांना संधी दिलीस, हे डोक्यात होतं तुझ्या पहिल्यापासून की हीच अशी साधारण तुला गोष्टीसाठी कास्ट हवी? एकंदरीत कास्टिंग कसं केलंस? गोष्ट जेव्हा माझी लिहून झाली होती त्यावेळेस मला सुरुवातीला असे विचार येऊन गेले की कास्टिंग च्या बाबतीत असं काही म्हणजे वेल नाऊन चेहरे घ्यावं का. पण खूप लवकर तो विचार निघून गेला डोक्यातनं. कारण मला असं स्पष्ट मला खात्री होती की असं काही झालं तर त्या गोष्टीला न्याय मिळणार नाही. ती गोष्ट, त्यातले प्रसंग जेवढे फ्रेश आहेत तेवढेच फ्रेश चेहरे असायला पाहिजे, त्याला न्याय देणारे चेहरे असायला पाहिजे, भाषेचा तो टोन असला पाहिजे जो टिपिकल सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात येतो. पंढरपूर, मोहोळ, अकलूज ह्या पट्ट्यातली जी भाषा आहे त्या भाषेचा तो टोन त्याला जसाच्या तसा यावा, ही पण एक खूप अत्यंत गरजेची गोष्ट होती. कारण माझे लिहिलेले सगळे डायलॉग मी तसेच लिहिलेले होते. तर ते सगळे काना, मात्रा, उकार, वेलांटीपासून ते त्याचा जो टोन आहे बोलायचा, त्याचा जो लय आहे, त्यात पण मला जरा पण तोडजोड करायची नव्हती. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग मी ते ठरवलं की हे सगळे नवीन चेहरे असतील. आणि आत्ता मला त्याच्या म्हणजे काय आपण म्हणतोय समाधान किंवा आनंद अशा शब्दात बोलू शकतो की मला खूप भारी वाटते की बरं झालं मी तो निर्णय घेतला, कारण त्या गोष्टीला न्याय मिळाला. आता फायनल सगळं प्रॉडक्ट बघितलं. कंप्लीट ही फिल्म शूट माझं गाव आहे मोहोळ तालुक्यातलं शिरापूर नावाचं, आणि माझ्या स्टुडिओच्या आजूबाजूला जवळपास 70-80% फिल्म शूट झालेली आहे, 80%. आणि बाकीची 20% पण मोहोळ तालुक्यातच शूट झाली. तर असं एकंदरीत आहे. त्या तुम्हाला जे काही दिसतंय आता टीजर आणि गाण्यांमधनं ते सगळे सुंदर सगळ्या गोष्टी, ते सगळं गावातलं गावाच्या आजूबाजूचंच आहे. म्हणजे माळरान, ते निवडुंग म्हणजे कॅक्टस, त्यानंतर सूर्यफुलं, तळं, ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूच्याच आहेत.
आणि ह्या क्रिएट केलेल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या. आणि प्रेमकथा म्हटलं की सर्वात महत्त्वाचा त्यातला घटक आहे तो संगीत. संगीताशिवाय प्रेमकथा होऊ शकत नाहीये. आणि ह्याची आम्ही काही गाणी ऐकली आहेत, टीजर मधूनही कळतंय. खूप छान संगीत झालेलं आहे. संगीताबद्दलचं कसं ओंकारला मी ओळखतो, आजच्या घडीतला तो खूप प्रतिभावान असा गायक संगीतकार दोन्ही आहे आणि तो तुझ्याबरोबर आहे. एकंदरीत संगीत कसं बनलं या सिनेमात? त्याची पण प्रक्रिया जेवढा सिनेमा मोठा आहे तेवढी मोठी आहे. म्हणजे आत्ता 2 दिवसापूर्वी एक गाणं रेकॉर्ड झालंय परत. म्हणजे 2च दिवस झाले, 2-3 दिवस झाले. म्हणजे एवढा संगीताचा प्रवास मोठा आहे. मला गोष्ट लिहिली तेव्हाच मला माहिती होतं की फिल्म म्युझिकल आहे आणि संगीताचा खूप मोठा वाटा असणार आहे. 7-8 गाणी आहेत सिनेमामध्ये आणि एवढी गाणी असून पण ती उगच आलंय असं एक पण गाणं नाही. कथानकाशी एकजीव हां, अशी गाणी. आणि त्याच्यासाठी स्वतः ओंकार स्वरूपनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. 4 वर्ष त्यानं त्याच्यावर काम केलंय. प्रत्येक गाणं, तो सीन, त्याची गरज, तिथं काय पाहिजे, कुठली मेलडी पाहिजे, कुठल्या भावना त्याच्यातनं जास्तीत जास्त प्रकारे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचतील अशा त्याच्या चाली असाव्या. खूप विचार करून, खूप गोष्टी करून, बदलून, हे नाही हे नाही ते असं करून झालेलं आहे. आणि त्यासाठी तेवढे पूरक शब्द म्हणजे जी गाणी लिहिलीत ती पण सुहास मुंडेंनी तेवढ्याच तन्मयतेने लिहिलीत. आणि तो पण सगळ्यात जुना मेंबर आहे ह्या फिल्ममधला, की जो एकदम स्टोरी लिहिल्यापासून तिथून गाणी लिहायला सुरुवात झाली. म्हणजे ह्या दोघांना पण सिनेमातला शब्द माहीत होता. त्यामुळे त्यांना सिनेमाला त्या सिनेमाची काय भूक आहे म्युझिकला घेऊन आणि शब्दांना घेऊन, ती जास्तीत जास्त भागवण्याचा दोघांनी प्रयत्न केलाय. आणि आता हा सिनेमा अगदी काही दिवसांवर आलेला आहे रिलीजसाठी. तू ज्यावेळी 5 वर्षापूर्वी हे स्वप्न बघितलं होतं सिनेमाचं, ते आता पडद्यावर येतंय. तर तू जसा सिनेमा बघितला होतास तसा तो ऑन सिल्वर स्क्रीन उतरलाय असं वाटतं, किंवा काय एकंदरीत तुझं एक्सप्रेशन काय आहे आता? 100% मला असं वाटतं की समाधानी आहे मी त्याच्यामध्ये. आणि खरं हे स्वप्न 5 वर्ष आधी नाही तर जवळपास 20-1 वर्ष आधीपासूनचं सिनेमा बनवण्याचं माझं स्वप्न आहे. प्रक्रिया 5 वर्षाची आहे ह्याची. आणि आत्ता फायनल प्रॉडक्ट जेव्हा मी बघतोय तेव्हा मला असं वाटतंय की आम्ही सगळेजणांनी मिळून जे काही केलंय माझ्या टीमने, तर आम्ही बऱ्यापैकी त्या गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत. गोष्ट जेवढी ओरिजिनल आहे तेवढंच सगळं ओरिजिनल वाटतंय. ओव्हरऑल म्युझिक पण, ॲक्टर्सचं काम पण, कॅमेरा, ऑल डिपार्टमेंट, सगळ्या डिपार्टमेंटचं काम, ते हे सगळं बघता खूप 100% समाधान कारक आहे. हां, म्हणजे तसं तर माणसाला कधी, कलावंताला पोट भरत नाही. अजून वाटत असतं की अजून जरा असावं, अजून जरा असावं. ते कॉमन आहे, ते मला आत्ताही वाटतंय. पण एक फायनल प्रॉडक्ट जेव्हा बघतो तेव्हा एक समाधानकारक आणि एक आनंद आहे. रसिको, आत्ता शशिकांतनी जो उल्लेख केला शिरापूरचा, तर मला तुम्हाला एक विलक्षण गोष्ट शशिकांतची सांगायची आहे. शशिकांत मोहोळचा, मी मंगळवेढचा, म्हणजे आम्ही दोघेही सोलापूर जिल्ह्यातले. आणि ह्याचा जो प्रवास आहे, म्हणजे आज तो खूप मोठा चित्रकार म्हणून सगळ्यांनाच माहिती आहे, पण ह्याचं बालपण खूप संघर्षात गेलेलं आहे. अत्यंत छोट्या कुटुंबातून हा मुलगा वर आला. म्हणजे अगदी काय दगड फोडण्यापासून तुझ्या वडिलांनी कामं केली आहेत. तू स्वतः ट्रकमध्ये वाळू भरण्याचं काम केलेलं आहे, रेती. म्हणजे जिथं कुठंही सिनेमाचा संबंध नाही अशा ठिकाणाहून तू वर आलास आणि कसल्याही पाठबळाशिवाय तू आज मुंबईतल्या ग्लॅमर जगतात पहिली फिल्म घेऊन येतोय. तर ही जर्नी तुला स्वतःला कशी वाटते? जर्नी तशी संघर्षमय आहे खूप. पण मला संघर्ष आवडतो, म्हणजे खरंच आवडतो. असं की काही डायलॉगबाजी म्हणून नाही. म्हणजे ते माझ्या वाट्याला आला, लहानपणापासूनच आला. आणि त्या संघर्षाची इंटेन्सिटी कधी कमी कधी जास्त हे तर होतच राहिलं आणि ते प्रत्येकाच्या जीवनात असते सुद्धा. पण काही अंशी माझ्या वाट्याला जरा ते जास्त आलं. पण त्याची आत्ता एवढी सवय आहे की त्याच्याशिवाय मला नाही वाटत मला काही काम करता येईल. पण तू टीन मध्ये असताना कधी वाटलं होतं की आपण ह्या क्षेत्रात जाऊ, आपल्या नावाने एखादा सिनेमा, कधी स्वप्न तरी बघितलं होतं? नाही, टीन एजमध्ये असताना असं नव्हतं वाटलं की मी स्वतः लेखक दिग्दर्शक असेल, स्वतःच निर्माता असेल, असं कधी वाटलं नव्हतं. मात्र आवड प्रचंड होती खूप लहानपणापासून सिनेमा बघण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टींची. तर
वाटलं नव्हतं, मात्र एक असतं ना की ते बीज रोपण वगैरे ते कदाचित ते त्या वयात होतं. बरं. हां, असं काही होईल पुढे जाऊन याच्याबद्दल काही विचार नव्हता केला. बरोबर. आणि त्या काळातले तुझे आवडलेले सिनेमे कोणते होते? कोणत्या सिनेमांमुळं तुझ्यावर हे संस्कार झाले चांगल्या सिनेमाचे? मी लहान असतानाचे सिनेमे जर मला आठवायचं झालं तर राम लखन, बर. त्रिदेव, ओके, सगळे हे commercial. आणि खलनायक, बर. बाजीगर, बर. अशा खूप फिल्म्स आहेत. DDLG, त्यानंतर असं तर मग तो प्रवास हळूहळू असेच जे सगळे बघतात तसेच मी सिनेमा बघायचो. नंतरच्या काळात मी जरा बाहेरचे जसं जसं मला माहीत होत गेलं, मी मोठा झालो, म्हणजे मुंबईत शिकायला आलो आणि मग इथले फिल्म फेस्टिवल्स मला माहीत झाले, वर्ल्ड सिनेमाजबद्दल माहीत झालं. मात्र मूळ इन्स्पिरेशन जे आहे ओके, ते त्या सिनेमा ते त्या सिनेमाचं आहे. आता तुझी पहिली फिल्म तर रिलीज होतीये, पण तुझं एकीकडं चित्रकार म्हणून तुझा प्रवास खूपच जोरात सुरू आहे. तुझी आंतरराष्ट्रीय प्रदर्शनं सतत होत असतात आणि आता ही पहिली फिल्म येते. तर इन फ्युचर तू कसा बॅलन्स साधणार आहेस, एक चित्रकार आणि एक फिल्म मेकर म्हणून? भारी प्रश्न आहे, पहिल्यांदा कोणीतरी विचारला. बॅलन्स मला आत्ता पण माझा चांगलाच आहे. म्हणजे स्टुडिओतलं माझं काम पण सुरू आहे आणि चित्रपटातल्या 5 वर्षात थोडं प्रमाण कमी झालं त्याचं. मात्र पहिला सिनेमा असल्यामुळे मला वेळ जास्त लागला. 4.5-5 वर्ष बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या, त्यामुळं पण वेळ लागला. आणि स्वतःच प्रोड्युसर, सगळं स्वतःच. आणि हट्ट माझाच असायचा की नाही, मला हे असंच पाहिजे, हे असंच पाहिजे. तर त्यामुळं पण खूप वेळ लागला आणि सगळ्या गोष्टी झाल्या. पुढच्या सिनेमाला एवढा वेळ लागणार नाही मला खात्री आहे, एक हे. आणि दुसरं, मी जे एक म्युझिक लेबल सुरू केले, भोंगा म्युझिक म्हणून. मला स्वतःलाच म्युझिकची भयंकर आवड आहे. म्हणजे मी विदाऊट म्युझिक, बिना गाणी ऐकता किंवा बिना संगीताचं एक 10-5 मिनिटं पण चित्र काढलेलं मला आठवत नाही. इतकं मला तर तेच अत्यंत सवयीचा भाग झालेला आहे. आणि त्या म्युझिक लेबलसाठी पण मस्त मला मजा येईल असं वाटतंय, कारण मला त्यासाठी जास्त वेळ द्यायला लागणार नाही. महिन्यातनं हार्डली एक 5-6 दिवस दिले तरी मी 1-2 गाणी मस्तपैकी बनवू शकतो. एक झालं ते. मग काही ना कुठल्या अर्थानं कधी गाणी, कधी सिनेमा असं होत राहील. मात्र मूळ चित्र आहे आणि हे सगळं काही होणार आहे ते माझ्या चित्रकलेच्या स्टुडिओत बसूनच होणार आहे. म्हणजे त्या चित्राच्या आजूबाजूला किंवा अवतीभोवतीला हे सगळं असणार आहे, सिनेमा आणि संगीत. खूप छान. मला वाटतं की शशिकांत, तू खूप काय म्हणेन, महत्त्वाच्या क्षेत्रात आता पदार्पण करतोयस. तेव्हा मी तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आम्ही हा चित्रपट बघतो आणि मग पुन्हा बोलू, कारण आजची ही जी मुलाखत आहे ती संपूर्ण नाही आहे. बऱ्याच गोष्टी मला तुझ्याशी बोलायच्या आहेत, पण मी त्या मुद्दाम अजून त्या काढलेल्या नाही आहेत. म्हटलं आपण तो चित्रपट बघू आणि चित्रपट बघितल्यानंतर मला तुझ्याशी बोलण्यातून वेगवेगळे धागे उलगडता येतील. तर छान वाटतं आज तुझ्याशी बोलताना. म्हणजे जवळपास 10-12 वर्षांनी आपण भेटतोय आणि तू आज डायरेक्ट एक डिरेक्टर म्हणून पदार्पण करतोयस. तर शुभेच्छा, पुन्हा भेटू आपण. धन्यवाद. धन्यवाद.